नमस्कार. आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे. आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिषी व्हायचं असो, त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत. यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध, दुसरा फलादेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे. हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते, आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं. अधिक माहितीसाठी 99 22 33 49 22 या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आजचे आपल्या अधिवेशनाचे पुरस्कार समारंभाचे आणि पदवीदान समारंभाचे उद्घाटक दाते पंचांगकर्ते श्री मोहन शास्त्री दाते गुरुजी, त्याचबरोबर आपल्या वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ग्रंथकर्ते ग्रंथभूषण वेदमूर्ती श्री भूषण महाजन, तसेच आपल्या वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे संस्थापक आणि आपले सर ज्योतिषाचार्य हर्षद महाजन, कोषाध्यक्ष श्री किरण क्षत्रिय, तसेच श्री भूषण पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांचे स्वागत करूया. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पदवीदान समारंभ राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन घेत आहोत. यामध्ये मान्यवरांची व्याख्यान होणार आहे. आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे. त्यातून एक नवा अनुभव आपल्या सर्वांना येणार आहे. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होते ती दीप प्रज्वलनाने. पंचतत्वाची एक बाजू जोडून पंचांग प्राणाने जीव तो प्रकाशुनी, ज्योतीच्या दीपाने प्रकाश तो दश दिशी, प्रज्वलुनी ज्योत ती प्रचार ज्ञान ज्योतीतुनी. मी पंचांगकर्ते श्री मोहन शास्त्री दाते गुरुजी, वेदमूर्ती भूषण महाजन गुरुजी आणि ज्योतिषाचार्य हर्षद महाजन, श्री किरण क्षत्रिय तसेच श्री भूषण पाटील यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे.
बदरां कर्णेभिः श्रेणुयामदेवा बदरां पश्येमाक्षभिर्जयतराः स्थिरैरङ्गै सृष्टुवागुदस्तनूभिर्भ्यसे महि देवहितञ्जदायुः शतमेन्दुशरदो अन्ते देवाजतरा नश्चकरा जरसन्तनूनाम् पुतरासो जतर पितरो भवान् देवानो मदयारिखता युरगन्धोः अदितिर्जौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुतराः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनितमम् द्यौः शान्तिरन्तरिक्षको शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरुकदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वको शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेव जतो यतः समीहसे ततो नो अभयं गुरु शन्नः गुरुवराभ्यो भयन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतु। पासून आभार। अतिशय सुंदर असा शांतीपाठ मंत्र जागर या ठिकाणी झालेला आहे। वातावरण कसं प्रसन्न झालं आहे आणि या प्रसन्न वातावरणात आपल्या बासरी वादनाने आणखीनच भर घालण्यासाठी येत आहे श्लोक प्रकाश संत। धन्यवाद श्लोक। अतिशय सुंदर बासरी वादन केलं निर्माण झाली आणि वातावरण सुद्धा अतिशय सुंदर झाले आहे। आपल्या कार्यक्रमाचे ज्योतिष वर्गाची माहिती देण्यासाठी आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी येत आहे वेदमूर्ती भूषण महाजन गुरुजी। सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी करत आहे। आपली ज्योतिष वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान
आणि त्याबरोबर पदवीदान समारंभ आणि राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन आज आपण घेत आहोत. गेल्या 16 वर्षापासून आत्तापर्यंत आपण अनेक पदवीदान समारंभ घेतले. त्याचबरोबर ज्योतिष अधिवेशन घ्यावं हा विचार आमच्या प्रतिष्ठानने घेतला आणि त्यानुसार मागच्या वर्षापासून आपण राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन आणि त्याबरोबर पदवीदान समारंभ घेत आहोत. त्याचं हे दुसरं वर्ष आहे. त्यामध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन आपण सन्मानित करतो. त्याचबरोबर विविध व्याख्यानाने विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये मिळणारं ज्ञान त्यांना उपयोगी पडणार आहे या विचाराने आपण अधिवेशनही घेतो. आजपर्यंत ज्योतिष प्रबोध विशारद प्रवीण ज्योतिष भूषण अनेक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आपण पदवी देणार आहोत. आता आपली वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानची स्थापना ही 2009 साली झाली. त्या अंतर्गत सुरुवातीला सुयश क्लासेस इथे आपण ज्योतिष वर्ग घेतले. त्यानंतर पेटे हायस्कूल आणि त्यानंतर भद्रकाली मंदिर येथे 2019पर्यंत आपण ज्योतिष वर्ग घेतले. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने आपण ज्योतिष वर्ग सुरू केले. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेतले आणि त्यांना आपण आज पदवीदान देणार आहोत. आणि सरांविषयी सरांचं सुरुवातीचं सर्व शिक्षण हे नाशिकमध्ये झाल्यानंतर शहासणे सर ठाकूर सर यांच्याकडे पुढील शिक्षण मुंबई येथे सरांनी घेतलं. आणि ज्योतिष हा विषय सरळ सोपा व्हावा यासाठी त्यांनी भावसाधन पुस्तक त्याबरोबर कृष्णमूर्ती ज्योतिषाचे अंतरंग हे पुस्तक प्रकाशित केलं. त्याचबरोबर नाशिकचं पंचांग असावं हा विषय डोळ्यासमोर ठेवून 2014 साली सरांनी महाजन पंचांग हे प्रकाशित केलं. आणि त्याचबरोबर प्रकाशनाबरोबरच इतरही ग्रंथांचं प्रकाशन सरांनी केलेलं आहे. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आजपर्यंत जे बंधन होतं की समोर येऊन विद्यार्थी शिकणार ते बंधन न राहिल्यामुळे महाराष्ट्रात देशात परदेशातही सरांचे विद्यार्थी आहेत. ऑफलाईन पद्धतीने बघितलं तर 1500 ते 2500 सरांचे विद्यार्थी आहेत. ऑनलाईन पद्धतीने बघितलं तर 2500 ते 3000 विद्यार्थ्यांची सध्या सरांचे विद्यार्थी आहेत. आणि आपल्या प्रतिष्ठानमधले हा एकमेव असा क्लास आहे की ज्याचं ऑनलाईन लाईव्ह लेक्चर त्याचबरोबर व्हिडिओ कोर्सही उपलब्ध आहेत. आणि इथं सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत. त्यांना माहिती आहे की हा असा क्लास आहे की ज्याचं ऑनलाईनचं क्लासचं रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांना मिळतं. तो एकमेव क्लास असेल तो आपला वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचा क्लास आहे, वर्ग आहे. कारण जेव्हा रेकॉर्डिंग मिळतं तेव्हा विद्यार्थ्याला तो अभ्यास पुन्हा पुन्हा करता येतो. काही समजलं नाही, काही लक्षात आलं नाही तर सर प्रत्येक वेळी उत्तर देतात. कुठलाही राग चिड संताप सरांवर कधीही नसते. अशा प्रकारे प्रतिष्ठान कार्य करतंय. आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी आपण असाच भूषणम पुरस्कार घेतला होता. त्यामध्ये सन्माननीय व्यक्तींना आपण पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे. ज्यांनी ज्योतिष क्षेत्रामध्ये याज्ञिक क्षेत्रामध्ये उत्तम कार्य केले आहे अशा व्यक्तिमत्वांचं सन्मान करणारं वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान असं एकमेव नाशिकमधलं आपलं प्रतिष्ठान आहे जे सन्माननीय व्यक्तींचा सत्कार करून त्यांच्या कार्याला एक प्रेरणा ऊर्जा देतो. त्याचं हे दुसरं वर्ष आहे. ते दुपार सत्रामध्ये आपण भूषणम पुरस्कार वितरण करणार आहेत. आणि आपल्याला या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे उपस्थिती ज्यांची लाभली ते म्हणजे आपले दाते पंचांगकर्ते मोहन दाते सर जे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आज उपस्थित झाले. टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. कारण किंवा आपली इथल्या उपस्थितांची जन्मकुंडली कुठल्या पंचांगावर निघाणे असेल तर ते दाते पंचांग आहे. 100 वर्षांची परंपरा दातेंची आहे. असे सन्माननीय व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं. आपण त्यांचाही पंचांग भूषणम हा पुरस्कार देऊन दुपार सत्रामध्ये सन्मान करणार आहोत. अशा प्रकारे ही वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन त्याचबरोबर पदवीदान समारंभ आणि भूषणम पुरस्कार सोहळा अशा प्रकारे हा विविधतेने पूर्ण झालेला कार्यक्रम आपण अनुभव घेणार आहोत. यामध्ये
वक्त्यांचं मार्गदर्शन देखील होणार आहे, जे उत्तम अभ्यास करून ते ज्ञान तुमच्या समोर प्रकट करणार आहे. व्याख्यानाच्या दृष्टीने तुम्हाला ते ज्ञान ज्योतिष व्यवसाय दृष्टीने त्याचबरोबर ज्ञानाच्या दृष्टीने उपयोगी पडणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्याख्यानाकडेही लक्ष द्यावं, कार्यक्रमाचाही आनंद घ्यावा. एवढं बोलून मी हे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. आता आपल्या राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटक दाते पंचांगकर्ते श्री मोहन शास्त्री दाते यांचा परिचय करून घ्यायचा आहे. तसं पाहायला गेलं तर ती औपचारिकताच आहे. खरं तर आपण दाते पंचांगकर्ते श्री मोहन शास्त्री दाते गुरुजींना सर्व ओळखतोच. त्यांचा परिचय करून देण्यासाठी येत आहेत सौ पद्मश्री पेटकर मॅडम. करते मोहन दाते गुरुजी यांचा आपल्या सर्वांस थोडक्यात परिचय करून देते. श्री मोहन धुंडीराज दाते यांचे महाविद्यालयीन शिक्षण BA ग्रॅज्युएट झाले आहे. सन 1977 पासून पंचांग कार्यास सुरुवात केली. वडील धुंडीराज शास्त्री दाते आणि चुलते श्रीधर पंत दाते यांच्याजवळ धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका, गणित इत्यादी विषयांचे अध्ययन सरांनी घेतले आहे. वडिलांच्या पश्चात सन 1995 पासून पंचांग कार्याची जबाबदारी समर्थपणे सर सांभाळीत आहे. जुनी पंचांगे 5-5 वर्षाचा एक संच याप्रमाणे पुनर्मुद्रित करून प्रकाशित केली. खिशातील छोटे पंचांग, दिनविशेष याप्रमाणे सर्व काही प्रकाशित झाले. 2006 पासून जानेवारी ते डिसेंबर कालावधी करता नाविन्यपूर्ण रचनेसह दिनदर्शिका प्रकाशित करण्यास सुरुवात केली. दाते पंचांग मराठीबरोबरच कन्नड भाषेतून उपलब्ध करून दिले. सरांनी अनेक पुस्तके देखील प्रकाशित केली. विशेष म्हणजे 21 विद्वानांना एकत्र करून त्यांच्याशी विचारमंथन करून 21व्या शतकातील काल सुसंगत आचारधर्म हे पारंपरिक व आधुनिक विचारांचे सांगड घालणारे क्रांतिकारक पुस्तक मराठी, हिंदी, कन्नड अशा अनेक भाषेत प्रकाशित केले. भारतीय परंपरेचा भाग असलेले पंचांग वेबसाईट, SMS, मोबाईल, फेसबुक, ट्विटर आणि ब्लॉग अशा आधुनिक माध्यमाद्वारे उपलब्ध करून दिले. संहिता या जन्मपत्रिका सॉफ्टवेअरची निर्मितीचे सरांचे मोलाचे योगदान आहे. दाते पंचांगाच्या कामाबरोबरच महाराष्ट्र आणि अन्य प्रांतातील पंचांगकर्त्यांमध्ये मतांतर असू नये याकरता सरांचा सतत प्रयत्न चालू आहे. सोलापूर अभिनव ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष म्हणून सर अध्यापनाचे कार्य देखील करत आहेत. समर्थ सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच अनेक सामाजिक शैक्षणिक संघटनांच्या कामांमध्ये सरांचा सक्रिय सहभाग आहे. सोलापुरात 9व्या अखिल भारतीय अधिवेशनाचे यशस्वी आयोजन सरांनी केले. दाते पंचांगाच्या शतक महोत्सवी सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले. 2009 मटा भट पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले. 2010 दिल्ली येथे अखिल भारतीय स्तरावरती आचार्य भद्रबाहू पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले. तसेच ज्योतिष महर्षी पुरस्कारांनी देखील सरांना सन्मानित करण्यात आले. 2015 पंडित मदन गोपाळ व्यास पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले. 2015 शाहू मोडक पुरस्कारांनी सन्मानित. आणि विशेष म्हणजे 2016 महाराष्ट्रातील मानाचा समजला जाणारा मोरया गोसावी पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले. धन्यवाद. धन्यवाद पद्मश्री मॅडम. मी आपल्या संस्थेचे संस्थापक ज्योतिषाचार्य हर्षद महासेड सर यांना विनंती करते की त्यांनी दाते पंचांगकर्ते श्री मोहन शास्त्री दाते गुरुजींचा यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आज या ठिकाणी आपला उत्साह वाढवण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करणार आहोत. त्यासाठी मी श्री किरण क्षत्रिय सर यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. सन्मान करते श्री अनिल चांदवडकर. मान्यवर प्रकाश मुळे, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. वेदभूषण प्रतिष्ठानतर्फे ज्योतिष शिक्षण घेणाऱ्या सगळ्यांचा या ठिकाणी पदवीदान समारंभ आहे. आणि या कार्यक्रमाला येण्याचे फार पूर्वी ठरले, पण मधल्या काळात आमच्या भागात एवढा पाऊस झाला, न भूतो न भविष्यती असा तो पाऊस होता. थोडंसं इकडचे वातावरण कसं याची भीती होती, परंतु हर्षद महाजन यांनी सांगितलं की तुम्ही या इकडं, आम्ही पाऊस पडू देणार नाही. पडलाच तर तो आमच्या स्नातकांचा असेल, आणि तो हा पाऊस या ठिकाणी मला दिसतोय सगळा. पदवीदान पदवीचे घेतात स्नातक हे ठेवून द्या तिकडे. हॅलो, येत आहे ऐकू? जे पदवी घेतात त्यांना स्नातक असं म्हणतात, आणि म्हणून मी स्नातक हा शब्द वापरला या ठिकाणी. आपण आता ज्योतिषशास्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे. ज्योतिषशास्त्राचं आज शिक्षण घेतलेलं आहे आपण. त्यामुळं हर्षद महाजन यांनी आता तुमची जी पोहण्याची दोरी आहे, डबा आहे, तो सोडलेला आहे. फक्त आता तुम्हाला स्वतंत्रपणाने पोहायचं आहे, इथपर्यंत तरी शिकवलं आहे. आता याच्या पुढच्या काळामध्ये आपलं ज्योतिषविषयक सगळं वाचन, अभ्यास याच्यावर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. कारण असं वाटतं अनेकांना की काय होतं, हॅलो, अनेकांना असं वाटतं की आता मला यायला लागलं सगळं, पण अजून आम्हालाही येत नाही नीट. कारण हे एवढा अथांग महासागर आहे ह्या ज्योतिषशास्त्राचा की त्याच्यामध्ये आपण जेवढा अभ्यास करू तेवढा कमी आहे. आणि अवांतर वाचन हे आपल्याकडून होणं हे अपेक्षित आहे. कारण आपल्याकडं आलेल्या जातकाला आपण दिलासा देण्याचं काम करायचं आहे. पण अनेक ठिकाणी असं दिसून येतं की त्याला भीती घालण्याचं काम जास्ती केलं जातं. मग तुझं असं असं आहे, अमुक अमुक होईल, लवकरच तुला ॲक्सिडेंट होईल, अमुक होईल, तमुक होईल, अशा गोष्टी आपण नाही सांगायच्या. त्याला दिलासा देण्याचं काम आपण करायचं आहे. आणि ते करत असताना आपल्याला अनेक क्षेत्रातील थोडीफार तरी माहिती असणं आवश्यक आहे. मग अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, आयुर्वेद आहे, आणखीन काही गोष्टी आहेत, समाजशास्त्र आहे. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला थोडं तरी ज्ञान प्रत्येकाला असलं पाहिजे. कारण समोरची जातक हा वेगवेगळ्या क्षेत्रातील, समाजातील असतो, वेगळ्या वयाचा असतो. आणि जेव्हा हे आपण सगळं साध्य करतो तेव्हा त्यांनी सांगितलेलं भविष्य हे पुढं ते खरं यायला लागतं. मग भविष्य सांगताना सगळेजण सांगतात, त्यामुळे आपण जी काही उपासना करायची ते आपण निश्चितपणे आपण करणारच आहात, केलीच पाहिजे. कारण शेवटी या वाणी जिव्हेला याची जोड असल्याशिवाय नुसता अभ्यासाचा काही उपयोग नाही आहे. हे जरी विज्ञान असलं, शास्त्र असलं, तरी ती विद्या पण आहे, नुसतं सायन्स नाही आहे. तेव्हा ती विद्या साध्य करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपासनासुद्धा ही करणं आवश्यक आहे. आता आम्ही दोघंही ज्योतिष शिकवतो, तेही शिकवत आहेत, मी पण आमच्या ह्याच्यात शिकवतो. पण आत्ता ही पदवी घेतलेल्यांची संख्या पाहताना मला असं वाटतं की हर्षद महाजन खूप चांगलं शिकवत असतील.
त्याशिवाय एवढे पदवीधारक तिथे या ठिकाणी होणार नाहीत. आणि का चांगलं शिकवत असतील तर आपल्यापैकी कोणीतरी शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, त्यांनी विशेषतः याचा विचार करावा की आपण जेव्हा शिकवतो तेव्हा एका वयाचे विद्यार्थी असतात, एका IQचे साधारणपणे विद्यार्थी असतात, 8वी 9वी 10वीत किंवा काय शिकवत असेल तेव्हा. पण इथं आमच्या ज्योतिष मंडळामध्ये तसं नाही आहे ना. 18 वर्षापासून 72 वर्षापर्यंत, 12वीपासून इंजिनियर, डॉक्टर, वकील झालेल्यांपर्यंत सर्व विद्यार्थी, सर्व स्तरातील विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येतात. एकाच वेळेस ह्या सगळ्यांना समजेल अशा भाषेत आम्हाला शिकवावं लागतं. आणि म्हणून मी सांगतो की त्यांच्याकडेही निश्चित कला आहे की ते तुम्हाला सगळ्यांना आत्मसात करू देत आहेत. नाहीतर शिकवणाऱ्याला फार पंचायत होते, त्यालाही समजलं पाहिजे आणि याला बोर होता कामा नये. अशा ह्याच्यातनं ते शिकवणं ही खरोखर ज्योतिष मंडळामध्ये आम्ही तारेवरची कसरत करत असतो. त्यातून हे सगळे विद्यार्थी आपण घडत आहात. पण आत्ता आपण काय शिकतो सगळे, तर पारंपरिक पद्धतीने आपण शिकतो. अमुक योग सांगितले, तमुक योग सांगितलेत, असं असताना तसं घडतं, तसं असताना असं घडत नाही, अशा ज्या काही गोष्टी असतील ते. मग मी एकदा नगरमध्ये विचारलं की घटस्फोट होण्यासाठी कोणते योग लागतात, असं विचारलं मी समोर. तेव्हा काही जणांनी सांगितलं की सप्तमात शनी असेल तर, काय मंगळाची कुंडली असेल तर, शुक्र हा मूळ नक्षत्रात असेल तर, राहू केतू अमुक स्थानात असतील तर. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आली. असा जर का योग असेल तर घटस्फोट होतो. म्हणलं मान्य. 50-60 वर्षापूर्वी योग होते का नव्हते? होते. मग घटस्फोट होत होते का? होत नव्हते. मानसिक होत असतील कदाचित, पण फिजिकली होत नव्हते. मग घटस्फोट होण्यासाठी कोणता योग यावा लागतो, तर विवाह योग यावा लागतो आधी. कारण विवाह योग असल्याशिवाय घटस्फोट होणार कसा? मग आपण सगळे भविष्य ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केल्यावर ही पत्रिका जमती आहे असं आपणच सांगतो आणि नंतर तो घटस्फोट का झाला याचं समर्थन आपणच करतो. आणि म्हणून आपल्याला याचा अभ्यास थोडासा वाढवणं आवश्यक आहे. कारण ज्योतिषशास्त्र हे कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. केवळ नुसतं एक नियम सांगितले ह्याच्यावरून नाही आहे. मग पूर्वी बहुप्रसव योग होते की, आणि होते. आता 2 म्हणजे अष्टपुत्रा आणि 1 म्हणजे इष्टपुत्रा. मग ते बहुप्रसव योग गेले कुठं? योग तर तेच आहेत, आम्ही शिकलेले तेच आहे, पण आता आम्ही सांगू शकत नाही कारण आत्ताचा काळ तो नाही आहे. चंद्र शुक्र युती असली की जरा उजळपणा येतो, जास्ती जरा सौंदर्य येतं. मग आफ्रिकेतल्याने काय करायचं? चंद्र शुक्र युती सगळीकडेच आहे जगामध्ये त्यावेळेस. तेव्हा या सगळ्याचा सापेक्ष पद्धतीने विचार आपण करायला पाहिजे. एकच एक धरून चालणार नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपल्याला अनेक हजारो पत्रिका पाहून आपले नियम आपल्याला करावे लागतील. त्या नियमांचं संकलन थोडंसं मंडळाने केलं पाहिजे, त्याची जबाबदारी दिली पाहिजे. आणि मग जुने नियम आणि हे आम्ही अनुभवातून केलेले नियम याची सांगड घालून समन्वयात्मक काही नियम करावे लागतील. आणि हे काम माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये विजय जकातदार फार चांगल्या पद्धतीनं करत आहेत. अतिशय उत्तम पद्धतीने संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जुने नियम काय सांगतायत, नवीन नियम काय आहेत आणि मग नेमके या पद्धतीनं पुढं आपल्याला कशी वाटचाल करायची आहे. कारण या गोष्टी सगळ्या जरी ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले असले तरी त्याची प्रचिती आत्ता येत नाही, त्या पद्धतीने येत नाही. मग राजयोग आहे एखाद्याच्या कुंडलीत आणि तो शिपाई आहे, तर तो काय होईल? त्याला म्हटलं आहे राजयोग, पण तो हेड पिऊन होईल. एखादा अधिकारी असेल तर तो आणखीन वरचा अधिकारी होईल. पण एखादा राजयोग असाही घडतो की आमच्या गावचे सुशील कुमार शिंदे पिऊन होते, कुठे गेले? मुख्यमंत्री गृहमंत्री पदापर्यंत पोचले. एकदम विलक्षण राजयोग.
तेव्हा आपल्याला जे योग सांगितलेले आहेत त्याच्यावर संशोधन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते काम मला वाटतं या सगळ्या आपल्या मंडळांनी विद्यार्थ्यांनी जर का हातात घेतलं, आणि अनेकांच्या कुंडल्या बघाव्या लागतील. आज 1 जून आहे, आज सरकारी वाढदिवसाचा दिन आहे. पूर्वीच्या काळी सगळ्यांची अनेकांची जन्मतारीख 1 जून. मग 1 जून घेऊन त्याची पत्रिका करायची, त्याचंही भविष्य खरं यायचं, काही जणांचं खोटं यायचं. त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास आपल्याला नीट पद्धतीने करणं आत्ताच्या काळामध्ये फार आवश्यक आहे. आणि नाहीतर मग आपणच आपले विरोधक होऊ. अंधश्रद्धावाले बाजूला ठेवा, पण आपणच आपले विरोधक होऊ. तसं होऊ न देण्याची काळजी आपण या वेदभूषण संस्थेमधून जे पदवी घेतलेले आहेत त्यांनी विशेष करून त्याची काळजी घ्यावी. दिलासा देण्यासाठी आपलं शास्त्र याची पूर्णपणे त्याच्यावर आपला काय म्हणतात त्याला विश्वास, खात्री अशी समोरच्याला वाटली पाहिजे. नाहीतर मग जरा भीतीदायक सांगायचं, मग ह्याच्यावर उपाय काय? कारण तुम्ही डायग्नोसिस तर केलं, आता रेमेडी पण दिली पाहिजे. मग ती रेमेडी आमच्याकडनं घ्या. बाहेर आधी मेडिकल दुकान, मग वर कन्सल्टिंग. अशा प्रकारे आपल्याला करायचं नाही आहे. कारण हे वेदांग ज्योतिष आहे. आपण एक प्रकारे वेदाची सेवा करणार आहोत. आणि ती सेवा करत असताना आपलं आचरण, अर्थशुद्धी, आहारशुद्धी या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. आणि जे पाळतात त्यांच्या जिभेला, वाणीला जी धार येते त्याच्यामुळे भविष्य खरं येतं. केवळ पत्रिका मांडली, वेगवेगळ्या पत्रिका मांडल्या, भावचलित मांडली, षोडशांश केली, मग त्यातून इतकी संभ्रमावस्था निर्माण होते. मग पूर्वी फक्त हे नसताना लग्नकुंडली बघून सांगणारे लोक होते. कारण त्यांची उपासना, त्यांचा आहार विहार, अर्थशुद्धी ही खूप महत्त्वाची आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे एखाद्या आपल्या शास्त्राची फसवणूक करतो तेव्हा आपलं जरी कल्याण झालं तरी शास्त्राचं मात्र अकल्याण होतं. लोक शास्त्राला नावं ठेवायला लागतात. हे ज्योतिषशास्त्र म्हणजे थोतांड आहे, अमुक आहे, तमुक आहे. तेव्हा ते आपल्यामुळं होता कामा नये याची काळजी आपण सगळ्या स्नातकांनी घ्यावी. भूषण हा जो काही शब्दप्रयोग आहे या ठिकाणी केला जाणारा, तो माझ्या बाबतीत तरी या गेल्या आठवड्यामध्ये खूप वेळा आलेला आहे. परवा 25 मेला ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळाला. आज या ठिकाणी 2 भूषण आहेत, भूषण पाटील आणि आपले भूषण. आणि पुन्हा मला आज पंचांग भूषण हा पुरस्कार आहे. तेव्हा मला वाटतं हे भूषण या गेल्या 15 दिवसामध्ये भूषणाचे योग माझ्याकडे बहुतेक जास्ती आलेले असतील. 14 मेला गुरु बदलला आणि तेव्हापासून हे सुरू झालं आहे. आणि जेव्हा ही तारीख ठरली 1 जूनची, मग त्या अनुषंगाने मी माझेही कार्यक्रम या ठिकाणी काही आखले. त्र्यंबकेश्वरला सिंहस्थाची मीटिंग झाली, काल नाशिकला सिंहस्थाची मीटिंग झाली याच बाजूला त्यांच्या संस्थेमध्ये. कारण सिंहस्थ म्हटलं की नाशिक त्र्यंबकेश्वर हा एक फार मोठा पर्वकाल असतो आणि तो आता 2026मध्ये आहे. त्या संबंधाने सगळं नियोजन 1 वर्षभर आधी करावं लागतं. आता पुढचं आमचं काम 26-27चं सुरू होईल. त्या काळात आम्हाला सिंहस्थाची माहिती देणं, मुहूर्त देणं या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागणार आहेत. आणि आत्ताच्या काळाला धरून आम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. काल आमची सर्वांची त्या ठिकाणी बैठक झाली आणि सगळ्यांनी मिळून एक बदल असा स्वीकारला की आत्तापर्यंत सगळीकडे शब्दप्रयोग असा होता की प्रथम शाही स्नान, द्वितीय शाही स्नान, तृतीय शाही स्नान, त्याच्याऐवजी प्रथम अमृत स्नान, द्वितीय अमृत स्नान, तृतीय अमृत स्नान असा बदल या आम्ही सगळ्यांनी करायचा ठरवलेला आहे. कारण शाही हा शब्द तर नको आहे आपल्याला. सगळी नावं बदलली जात आहेत. अहमदनगरचं अहिल्यानगर, उस्मानाबादचं धाराशिव, तसं आपण शाही स्नानाचं सुद्धा अमृत स्नान असं आपण त्या ठिकाणी करतो आहे. कारण मुळात तो अमृत कुंभाशी निगडीत असलेला विषय आहे आणि मग त्याला ते शाही स्नान हा शब्द ज्या काळात काही कारणाने जोडला गेला तो पुसून काढला पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही ते पाऊल उचललेलं आहे. या ठिकाणी मला बोलवलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. पुन्हा दुपारी बोलायचं आहे म्हणून आत्ता जरा कमी बोलतो. धन्यवाद.
आपण अतिशय अनमोल असे मार्गदर्शन आम्हाला केलेत. आमच्या संस्थेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन मिळालं आहे खूप, आणि त्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. ज्योतिष प्रबोध या वर्गाच्या काही विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आपण घेणार आहोत. त्याच्या आधी काही सूचना आहेत. स्टेजच्या डाव्या बाजूने सर्वांनी यायचे. तेथे पगडी उपलब्ध आहे, ती पगडी घालायची, त्यानंतर स्टेजवर यायचं. त्यावेळेला पुढील विद्यार्थ्याने तयार राहायचं आहे. स्टेजवरील विद्यार्थी खाली आल्यानंतरच पुढील विद्यार्थ्याने स्टेजवर यावे. बाकी सर्वांनी आपल्या जागेवर बसावे. कुणीही पुढे येऊ नये, गडबड गोंधळ करू नये. मी दाते पंचांग करते श्री मोहन शास्त्री दाते गुरुजी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करावे. यादी वाचन करण्यासाठी मी भूषण महाजन सरांना विनंती करते. लवकरात लवकर त्या वेळेत यायचं आहे, पदवी घ्यायची आहे, सन्मान स्वीकारायचा आहे. पहिलं नाव आहे अजय वैद्य डोमके. तिसरं नाव आहे अनंत मोठेबुवा गोळे सर. आले का? अभिजित विठ्ठलराव वरखेडे. स्टेजवर यायचं आहे, पदवी स्वीकारावी. अभिषेक राजेंद्र तिवारी. अमित शिवाजी कदम. व्हिडिओ लाईक करा, आपलं महाजन पंचांग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आकाश प्रशांत जोशी. आकाश प्रशांत जोशी. ओंकार दिलीप कुलकर्णी. जे उपस्थित असतील त्यांनी स्टेजजवळ लवकर यायचं आहे. ओंकार सुनील कुलकर्णी. किरण अरुण पाठक. केदार विश्वास जोशी. कोमल दिवाकर जोशी. कौस्तुभ रविकिरण जेवळीकर. कृतिका श्यामसुंदर रसाळ. कृतिका श्यामसुंदर रसाळ. आले का? सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे, कारण आपण जेव्हा पदवी घेऊ तेव्हा त्यांनी पण टाळ्या वाजवल्या पाहिजे. गणेश विजय परांडेकर. आले का? गीतेश सुनील दीक्षित. गीतेश सुनील दीक्षित. गीता सगरे. गीता सगरे. गौरव बाबूराव तांदुळजे. गौरव बाबूराव तांदुळजे. गौरव रघुवीर डिंगरे डिंगोरे. गौरव रघुवीर डिंगोरे. ज्ञानेश्वर गंगाधर गोमारे. आवाज नाव असताना कमी कर थोडं. ढोलचा आवाज नाव असताना कर. गौरव रघुवीर डिंगोरे. ज्ञानेश्वर गंगाधर गोमारे.
ज्ञानेश्वर गंगाधर गोमारे, ज्ञानेश्वर शांताराम काळे, तेजस देशपांडे, ज्ञानेश्वर शांताराम काळे, त्यानंतर तेजस देशपांडे, तेजस सचिन दप्तरी, तेजस सचिन दप्तरी, दिनकर विठोबा भोये, दिनकर विठोबा भोये, देवीदास द सोनपावले, देवीदास द सोनपावले, धनंजय श्रीकांत नाईक, धनंजय श्रीकांत नाईक, निकिता क्षेम कल्याणी, निखिल नंदकुमार तिवाड, निखिल नंदकुमार तिवाड, निनाद भूषण शिकरे, निनाद भूषण शिकरे, निलिमा उमेश पाटील, परिमल श्रीनिवास देवधर, परिमल श्रीनिवास देवधर, पल्लवी शशिकांत देशपांडे, पवन राजेंद्र काळे, पवन राजेंद्र काळे, पूजा अनिल काटकर, प्रज्वल शंकर कुंभार, प्रज्वल शंकर कुंभार, प्रतीक्षा एकनाथ पाठक, प्रतिभा हनुमंत दोडे, प्रतिभा हनुमंत दोडे, प्रदीप रामचंद्र दीक्षित, प्रवीण निवृत्ती वाघ, प्रशांत पांडुरंग कुलकर्णी, भटेश प्रकाश भोजने, भटेश प्रकाश भोजने, भुवनेश्वर आनंद, भुवनेश आनंद आशानंद जोशी, भुवनेश आशानंद जोशी,
मंदार कुलकर्णी. मंदार आले का? मंदार या. मयूर दिनकर खळे. मयूर दिनकर खळे. मयुरेश नितीन पेंडोळे. मयुरेश नितीन पेंडोळे. महेश आकाराम विरकर. महेश आकाराम विरकर. महेश शालन बबन पिंजन. महेश शालन बबन पिंजन आले का? माधव भास्कर भोपे. मीरा प्रसाद तोरसकर. यश उमेश देशपांडे. यश उमेश देशपांडे. यश मनीष जोशी. योगेश पांडुरंग सोळंके. योगेश पांडुरंग सोळंके. योगेश रमेश भंडारी. रवींद्र साहेबराव निकुले. रवींद्र साहेबराव निकुले. राजेंद्र वसंत जोशी. राजेंद्र वसंत जोशी. राधिका राजेश जोशी. रितेश रमेश चौधरी. रितेश रमेश चौधरी. रूपाली हनुमंत गौंड आले का? रूपाली हनुमंत गौंड. वर्षा विशाल स्वामी. वर्षा विशाल स्वामी. विनायक शंकरराव डगवार.
विनायक सतीश मोकाशी, मी मान्यवरांना विनंती करून थोड्या वेळाने घेणार आहोत किंवा पुढील सत्रात घेऊ. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि यामध्ये आपण पदवीदान समारंभ पण घेतला. हे सत्र आज आता थांबवतो आहे. आता दुसऱ्या सत्रामध्ये पुढील व्याख्यानांना आपण सुरुवात करणार आहोत. या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.